Okay. Good afternoon, everybody. Today, under the Institution Innovation Council, we are going to conduct an activity, celebration day activity regarding Pollution Day. Pollution Day is celebrated every year on the 2nd of December. The 2nd of December is observed as Pollution Day. So the importance of Pollution Day will be shared by my colleague, the head of department, Automobile Engineering, Subhash Chandra Deshmukh. So he will be giving you a brief idea about why we are going to celebrate this day, about what is pollution, and regarding different types of pollutions, what are the different types of pollutions, and how we can curb the pollutions. That session I will be handling. Okay. So I just hand over the guides to Deshmukh. Definitely, I would like to describe the importance of this pollution in Marathi. Because by using language Marathi, I am very much connected to the event that I am going to describe. Okay. Actually, आजचा जो दिवस आहे, आजचा दिवस म्हणण्यापेक्षा साधारणपणे तो दिवस पोल्युशन डे म्हणून साजरा करतो. याचं अतिशय महत्त्वाचं कारण असं की 3 डिसेंबर 1984 हा दिवस भारतामध्ये मध्य प्रदेशमधल्या भोपाळ या शहराला एका विचित्र झालेल्या परिस्थितीतून घेऊन जाणारा दिवस आहे. आणि त्या दिवशी जी घटना घडली त्या घटनेचे पडसाद आज देखील आपण सहन करतो. ती काय घटना होती तर त्या भोपाळमध्ये युनियन कार्बाईड कंपनी नावाची जी कंपनी होती, जी काय बेसिकली मल्टीनॅशनल कंपनी होती अमेरिकेची. ही फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स तयार करणारी कंपनी होती. आणि या कंपनीचं मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये फॅक्टरी होती. आणि त्या फॅक्टरीमध्ये जो पेस्टिसाइडसाठी वापरला जाणारा लिक्विफाईड मिथेन सायनाइड हा जो गॅस होता, लिक्विफाईड गॅस, हा गॅस रात्री साधारणतः 2-2:30च्या दरम्यान त्याचे एक टँक लीक व्हायला चालू आहे. ते टँक जे होते ते त्या कंपनीच्या कॅम्पसमध्ये अंडरग्राऊंड होते. जर तुम्ही बघितला पेट्रोल पंपावरती बघितला की टँक्स जे आहेत ते अंडरग्राऊंड असतात. तो हा गॅस जो आहे हा लिक्विफाईड होतो. त्या गॅस लिक्विड कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी त्याला अंडरग्राऊंड केलं होतं. त्याच्या बाजूनं पाणी सर्क्युलेट केलं, त्यानंतर टेम्परेचर मेंटेन करावं. आणि हे सर्क्युलेट केलेलं पाणी जे आहे ते एका टँकमध्ये घुसलं आणि मग केमिकल रिॲक्शनमधनं कार्बन डायऑक्साईड हा गॅस प्रचंड प्रमाणात तयार झाला. त्या प्रेशरमुळे तो टँक फुटला आणि हा सगळा गॅस जो आहे त्या कंपनीच्या कॅम्पसमध्ये पसरला. तर हा सायनाईड शब्द ऐकला आहे बघा ना. सायनाईड इज अ व्हेरी मच डेंजरस पॉयझन. मिथिल हा देखील मिथाइलामोल जर तुम्ही अभ्यास केला तर अगेन इट इज पॉयझनस. हे 2 कंपाऊंड्स कंबाईन होऊन अतिशय डेंजरस असा तो गॅस भोपाळमध्ये पसरला जातो. त्या कंपनीच्या कॅम्पसमधले लोक मरायला सुरुवात झाली. हळूहळू गॅस तो पूर्ण शहरामध्ये पसरला आणि डेथ ज्यांची झाली ते नशीबवान झाले. पण असे काही लोक त्या गॅस इन्हेलिंग झाल्यामुळं कायमचं त्यांना अपंगत्व आलं. आणि जवळपास साधारणतः 20,000 लोक ऑन द स्पॉट मिळाले आणि 50,000 लोक हे कायमचे अधून झाले. जे पॅरालिटिक झाले, कुणाचे सेन्सेस गेले, त्या पद्धतीचं हे सगळं भयानक हे झालं.
त्याच्यामध्ये लहान मुलं, स्त्रिया, गरोदर स्त्रिया यांचे यापैकी कुणी वाचू शकलं नाही. पोलीस तो गॅस जो आहे हा गॅस इतका डेडली पॉयझनस आहे की कुठल्याही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे तिथलं हे होतं त्याचा कुणालाही माहित होतं की किती डेडली पॉयझनस आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये माझ्या रिलेशनमधल्या एका म्हणजे माझी मावस बहीणच म्हणते ती देखील याच्यामध्ये अफेक्ट झाली. ही घटना घडली 84 साली, तेव्हा मी 8वीत होतो. आय वॉज इन 8th स्टँडर्ड. आणि माझी मावस बहीण बोलली की तिथं फक्त गर्ल्स कम्प्लीट झालं की ग्रॅज्युएशनसाठी ते भोपाळमध्ये. त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत हे सांगण्यासाठी मी मुद्दाम सांगतो की ती त्यावेळेला 12th मध्ये होती. तिचं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर तिचं लग्न आणि तिचा पहिला इश्यू जो होता तो डाऊन सिंड्रोमचा हे प्रतिबंध. लक्षात घ्या आमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये हा कुठलंही हे नाही प्रतिबंध बाळा जन्माला यावं अशी कुठलीही फॅमिली हिस्ट्री नाही आहे. तरी सुद्धा ही घटना आली आणि ऑब्विसली भोपाळमध्ये पण त्यावेळेला त्याच्यामध्ये अडकली होती. तिथून ह्या दुर्घटनेनंतर तिला दुसरीकडे शिफ्ट केलं पण मेडिकल ट्रीटमेंट वगैरे झाल्या ती वाटली. पण ची इफेक्ट्स तिला या पद्धतीनं थोडंसं तिला सहन करावं लागलं. किती वर्षांना सहन करावं लागलं विचार करा. सो इतक्या सगळ्या ह्या घटना हे आम्ही सहन केलं. माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा किंवा जास्त अशा चित्कार फॅमिलीज असतील की त्यांनी हे सहन केलं. आता तुम्ही म्हणाल की